गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सोनालीज ग्रीन वाटिकामध्ये. आजच्या सकाळची सुरुवात ना खरंच खूप छान आणि प्रसन्न झाली आहे. आज ना मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे, कारण आज शुक्रवारी वरमालक्ष्मीची पूजा करायची आहे मला. त्यामुळे मी ऑफिसला सुट्टी घेतली. ऑफिसला सुट्टी असली की जरा जास्तच वेळ मिळतो, म्हणून म्हटलं आज घरची क्लिनिंग, पूजेची तयारी आणि माझ्या लाडक्या रोपांची छान काळजी घेऊया. पण त्याआधी उठल्या उठल्या सगळ्यात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे मुलांच्या टिफिनचा. आज मी त्याच्यासाठी काहीतरी टेस्टी आणि हेल्दी बनवायचं ठरवलंय. म्हणून आज मी मस्त बीटरूटचं थालीपीठ बनवलं आहे. मी ना आधीच वेगवेगळ्या डाळी भाजून दळून आणून ठेवते. त्यामध्ये उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, तांदूळ आणि मूग डाळ असे सगळ्या डाळी मिक्स करून त्याचं दळण करून ठेवते. मूग डाळ तर शरीरासाठी फार पौष्टिक असते ना. सोबत थोडेसे जिरे आणि काळी मिरी घालून हे सर्व एकत्र दळण पीठ तयार करून ठेवला ना की तुम्हाला कधी पण घाई गडबडीच्या वेळेला तुम्हाला फार ते हेल्प होतं. या पिठाचा मोठा फायदा म्हणजे आपण यामध्ये कोणतीही भाजी घालून थालीपीठ बनवू शकतो. अगदी पालक किंवा कोणतीही भाजी नसेल तर फक्त कांदा टोमॅटो घालूनही थालीपीठ बनवू शकता. आज मी यामध्ये किसलेलं बीटरूट घातलं आहे. दिसायला तर याचा लाल गुलाबी रंग इतका सुरेख दिसतो ना, आणि खायलाही तितकंच पौष्टिक असतं. हे थालीपीठ दह्याबरोबर एकदम अप्रतिम लागतं. मुलांना हा टिफिन नक्कीच आवडेल. तुम्ही ट्राय करून तरी बघा. टिफिन तर तयार झाला. आता मी आले माझ्या घरातल्या सगळ्यात आवडत्या म्हणजेच माझ्या इंडोर प्लांटकडे. मला ना झाडांची काळजी घ्यायला खूप आवडतं. दिवसाची सुरुवात जर हिरवाईनी झाली ना तर मन अगदी प्रसन्न आणि फ्रेश होतं. पण इंडोर झाडं घरात सुंदर दिसतात, तितकीच त्यांना थोडी जास्त काळजी आणि प्रेमाची गरज असते. आज बराच वेळ काढून मी यांची छान सर्व्हिसिंग करणार आहे. सगळ्यात आधी मी या झाडांची सुकलेली किंवा पिवळी पडलेली पानं कट करून वेगळी करत आहे. अनेकदा आपण पिवळी झालेली पानं तशीच ठेवतो, पण त्यामुळे झाडाची नवीन वाढ थांबते आणि झाडं आळशी दिसतात. म्हणून वेळच्या वेळी झाडांची काळजी घेणं एकदम महत्वाचं आहे. बघा, ही पानं काढल्यावर झाड कसं लगेच एकदम फ्रेश दिसायला लागलंय. आणि हो, झाडांची पानं कापताना नेहमी स्वच्छ कात्री वापरावी, म्हणजे झाडांना कोणतंही इन्फेक्शन होत नाही. घरात राहूनही पंख्यामुळे किंवा खिडकीतून येणाऱ्या धुळीमुळे या पानावर थर बसाचतो. पानं जर धुळीने झाकली गेली तर झाडांना मोकळा श्वास घेता येत नाही. म्हणून मी एक मऊ ओलं कापड घेतले आणि अगदी हळूवारपणे एक एक पानं पुसून काढत आहे. बघा, पुसल्यानंतर पानावर किती छान नैसर्गिक चमक येते. असं वाटतंय ना की झाडं आता खऱ्या अर्थाने श्वास घेत आहेत. इंडोर झाडांना पाणी देताना एक सोपा नियम पाळायचा. माती वरून पूर्ण सुकलेली असेल तरच पाणी द्यायचं, नाहीतर जास्त पाण्यामुळं त्या झाडांची मुळं कुजतात. मी पाणी देण्यापूर्वी माती थोडीशी वर खाली करून मोकळी करून घेते, जेणेकरून मुळापर्यंत हवा आणि पाणी व्यवस्थित पोचेल. आज पूजेची तयारी चालू असल्यामुळे संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि माझ्या या झाडांनाही आज छान नवीन आयुष्य मिळाल्यासारखं वाटतंय. घरात झाडं असली की पॉझिटिव्ह एनर्जी तर राहतेच, शिवाय डोळ्यांनाही खूप शांतता मिळते. चला, माझी झाडं तर आता एकदम चकाचक झाली आहेत. माझ्या इंडोर झाडांची काळजी घेतल्यानंतर आता मला सगळं घर आवरायचं आहे. मला आता खूप सारी घरातली कामं पण आवरायची आहेत. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, आज ऑफिसला सुट्टी आहे आणि वरमालक्ष्मीची पूजा आहे. त्यामुळे संपूर्ण घर अगदी चकाचक आणि प्रसन्न दिसायला हवं. सगळ्यात आधी मी हॉलमध्ये आले आणि आपल्या सोफ्याचे कव्हर चेंज केले. नवीन आणि स्वच्छ कव्हर घातले की हॉलचा लुकच एकदम बदलून जातो ना. एक छान ताजेपणा जाणवतो. त्यानंतर हॉलमधली छोटी मोठी आवर-सावर करून घेतली. वस्तू त्यांच्या जागेवर ठेवल्या. हॉल झाल्यावर मग मी वळले बाल्कनीकडे. बाल्कनीमध्ये ना झाडांची पानं पडलेली असतात, थोडी धूळ साचलेली असते, म्हणून बाल्कनी सुद्धा व्यवस्थित झाडून पुसून एकदम स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मग संपूर्ण घराची झाडलोट करून फरशी छान पुसून घेतली. पूजा असो किंवा कोणतेही सण, फरशी स्वच्छ पुसून काढली की घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब आणि शांतता निर्माण होते ना. घर पुसून वाळल्यानंतर मी मुख्य दरवाजाजवळ आणि पूजेच्या जागेवर मस्त छोटीशी रांगोळी काढली. सणावाराला दारात रांगोळी असली ना की लक्ष्मीचं स्वागत झाल्यासारखं वाटतं आणि मन खूप प्रसन्न होतं. बघा, अशा प्रकारे मी घरातली छोटी मोठी कामं उरकून घेतली आहेत. सुट्टीचा दिवस असल्यामुळे अजिबात घाई गडबड न करता शांततेत सगळं आवरता आलं मला. आता घर तर एकदम स्वच्छ आणि रेडी आहे.
आता मला पूजेच्या मांडणीची तयारी करायची आहे. तर असा होता माझा सकाळचा रुटीन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग.